अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी दार ठोठावताच सतीशनं दार उघडलं अन मला घरात घेतलं। बहुधा तो माझीच वाट पाहत असावा, कारण आमचं ठरलंच होतं। मी सकाळी 10 वाजेपर्यंत येते असे त्याला म्हणाले होते। ये, वेळेवर आलीस आणि झकास तयार होऊन आलीस। सतीश माझ्याकडे पाहत म्हणाला। त्याच्या डोळ्यात माझ्या देखणेपणाची झलक दिसत होती। खरं तर मी काही सुंदर म्हणावी अशी नाही, पण स्त्रीसुलभ नीटनेटकं राहणं माझ्यात होतंच। मी काही गोरी नाही, काळी सावळीच, पण केस काळेभोर आणि लांब। चेहराही सुंदर म्हणावा असा नाही, थोडा उंच असा, नाकही मोठं। माझी जीवनी ही रुंद, त्यामुळे सुंदर नाही तरी आकर्षक दिसत असावी। माझी उंची ब्यापैकी आहे, फिगरही चांगली आहे, त्यामुळे माझ्यावर साडी शोभून दिसते। आज मी हिरव्या रंगाचा कॉलर असलेला लोकट ब्लाउज घातला होता। त्यावर कॉन्ट्रास्ट मॅचिंग म्हणून फिकट गुलाबी किंवा पिंक रंगाची साडी थोडी कंबरेवरच नेसली होती, त्यामुळे माझी बेंबी उघडी दिसत होती। पुरुषांना हे सगळं आवडतं हे मला माहीत होतं। सतीश माझा जे मधला मित्र, तो 2 वर्ष मला पुढे होता, पण आमची चांगली मैत्री होती। खरे तर आम्ही एकमेकांशी बरंच फ्लर्ट करीत होतो। एके दिवशी त्याला मी लग्नाबद्दल विचारलं, तर म्हणाला तसा काही विचार मी केलेला नाही। मग मी त्याला लिव्ह इनबद्दल विचारलं, तर मग म्हणाला, खरं सांगू स्वाती, मला असं कुणा एकाशी बांधून घ्यायला आवडत नाही। मला मुक्त राहायचंय। त्याचा मुक्तपणा मला लगेच लक्षात आला, कारण तो अनेक मैत्रिणी बाळगून होता। आता त्याचे त्यांच्याशी कसे संबंध होते, त्यांच्या फारशी खोलात मी कधी गेले नाही, पण मला तो आवडायचा। त्यामुळे मी त्याच्याशी थोडी लगटपूर्ण मैत्री ठेवली होती आणि त्यालाही तेवढेच पाहिजे होते। मलाही सतीशखेरीज कुणात इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे त्याच्याबरोबर ही अशी ब्लो हॉट ब्लो कोल्ड मैत्री चालू होती। पण आम्ही दोघांनीही कधीही सेक्स केला नव्हता, पण आमची वर दाबादाबी अन चुंबाचुंबी चालत असे। असो, पण आज मी सतीशकडे आले होते ते त्याची पेंटिंग मॉडेल म्हणून। त्यानेच मला विचारलं होतं, कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय फॅशन मॅगझिनसाठी त्याला भारतीय स्त्रीचं न्यूड पेंटिंग पाठवायचं होतं। त्याने मला थेटच विचारलं होत, माझ्यासाठी न्यूड मॉडेल होशील का म्हणून। मी काही हा चान्स सोडणार नव्हते। सतीशला सिड्यूस करण्याचा हा चान्स होता। मी त्याला म्हणाले, हो आनंदाने मी तुझ्यापुढे स्वतःला नागडी करीन, पण एक अट आहे। काय काय अट आहे तुझी, त्याने भीत विचारले। फार काही अपेक्षा नाहीत तुझ्याकडून, पण तू स्वतः नागडा होऊन माझं पेंटिंग करणार असशील तर मीही तुझ्यापुढे नागडी मॉडेल म्हणून उभी राहीन। हे काय स्वाती, तुझं भलतंच। अगं मला संकोच वाटतो, सतीश थोडा लाजत म्हणाला। म्हणजे मी माझी लाज उघड्यावर ठेवायची आणि तू मात्र तुझ्या लाजेचं संरक्षण करणार, ते चालायचं नाही। माझी अट मान्य असेल तर ठीक, नाही तर दुसरी मॉडेल बघ। मी म्हणाले, नाही नाही स्वाती, माझी मॉडेल तूच आहेस। तुझ्यात जे कर्व्हस आहेत तसे मला कुठे सापडणार। अल्लाने तुम्हे फुर्सत से बनाया है। सतीश मला चढवत म्हणाला, हो ना, मग अल्लावर रहम कर आणि मलाही तुझं शरीर सौंदर्य किमान पाहू तरी दे। उपभोग तर दूरच राहिला। मी डोळा मारीत म्हणाले। एकंदरीत पेंटिंगचा दिवस ठरला आणि आज मी त्याच्याकडे आले। कशी सुरुवात करायची, मीच त्याला विचारलं। तू काही खाणार आहेस का आधी, सतीशने विचारलं।
नाही, मी पूर्ण तयारीनिशी आले आहे. फार वेळ नको घालवायला. लवकर सुरू करू. मला 4-5 तास तरी असं नागड उभं राहावं लागेल हे मला माहित आहे. ओके चल तर मग. सतीशचा मोठा स्टुडिओ होता. खाली हॉल आणि वरच्या मजल्यावर स्टुडिओ होता. आम्ही वर गेलो. तिथे पेंटिंगची सर्व तयारी झाली होती. कॅनव्हास, रंग, ब्रश, लाईट्स सगळं तयार होतं. मी पर्स बाजूला ठेवली अन कपडे काढण्यास सुरुवात केली. तर नक्की बघा पुढील भाग. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.